हॅलो नमस्कार मैत्रिणींनो, इथे बघू शकता मी ॲरीवर्कचा ब्लाऊज इथे भरते आहे आणि थोडंसं काम बाकी आहे. फक्त एकाच हाताचं बाकी आहे काम. ते कंप्लीट झालं ना तर पूर्ण ॲरीवर्कचा ब्लाऊज हा आहे. साखरपुड्याचा ब्लाऊज माझ्या मैत्रिणीचाच आहे आणि एक लग्नाचा सुद्धा आलेला आहे. तो स्टिच करून म्हणजे ॲरीवर्क करून भरून आपल्याला द्यायचं आहे. तर हे थोडंसं मी इथे बघा, इथे तुम्हाला दाखवते. एक साईडला करते. हे आहेत ना फ्लावर्स आहेत ना, फुलं आहेत ना, तिला प्लेनमध्ये एकदम सिम्पलमध्ये पाहिजे होतं. जास्त हे नको पाहिजे होतं. जर प्लेनमध्ये असतं ना तर अजून काहीतरी क्रिएटिव्ह काम करता आलं असतं. पण अशी फुलं आहेत तर मी म्हटलं की तर प्लेनमध्ये फुलांमध्ये वगैरे हे करण्यापेक्षा असं चौकोनीमध्ये काहीतरी करावं. तसं की मी इथे दाखवते. एक बाहीचं मी काम केलेलं आहे. बघू शकता अशा पद्धतीमध्ये. म्हणजे तिला एकदम सिंपल पाहिजे होतं. ती बोलली की जास्त मला हेवी डिझाईन वगैरे काही नको. इथं मी चेन स्टिक टाकून असं ग्रीन कलरचं हे टाकलेलं आहे, कारण की त्याचा साडीचा जो कलर आहे ना तो ग्रीन आहे, म्हणून ग्रीनच्या कॉम्बिनेशनने मी इथं थोडंसं केलेलं आहे. आणि हाताच्या इथे तर सिम्पलमध्ये एकदम शुगर बीट्सचा वापर करून आणि इथं चेन स्टिकला अशा पद्धतीमध्ये केलेला आहे. आणि इथे बघा, इथे सुद्धा माझं काम थोडंफार चालू आहे त्याच्यामुळे. तर ह्याचा पूर्ण ब्लाऊज जो मी स्टिच केला ना मी तुम्हाला नक्की दाखवेन. आणि इथे बॅक साईडला मी अशा पद्धतीची डिझाईन केलेली आहे. बॅक साईडची इथं बघू शकता. हे हँडवर्क आहे आणि हे फक्त ग्लूनी चिपकवलेलं आहे. ऑलमोस्ट मी विचार करते की ॲरीवर्कला जास्त करून हँडवर्कच करावं. पण तिने मला सजेस्ट केलं होतं की अशा पद्धतीने तिला थोडंसं करून पाहिजे, जेणेकरून हा ब्लाऊज आहे ना पूर्ण हेवी असा दिसेल. हे झालं बॅक साईडला. आणि हे फ्रंट साईडला सुद्धा मी अशा पद्धतीत केलेलं आहे, जेणेकरून सगळ्या गोष्टी मॅचिंग होतील. आणि हाताला अशा पद्धतीने एकदम सोप्या पद्धतीमध्ये झालेलं आहे. आणि हे पूर्ण हाताचं काम झालं ना मी तुम्हाला दाखवेन. पूर्ण हाताचं काम झालं की अशाच पद्धतीने पूर्ण त्या साईडला सुद्धा करणार आहे. तर ह्याची जी ॲरीवर्कची जी मी ॲरीवर्कचा ब्लाऊज भरायची जी शिलाई सांगितली आहे ती आहे 2000 रुपये. आणि ब्लाऊज शिवायच्या आपण घेणार आहोत 350 रुपये. प्रिन्स कट ब्लाऊज आहे म्हणून 350 रुपये सांगितलेले आहे. मैत्रीण आहे त्याच्यामुळे थोडंफार कमी केलं आहे, नाही तर बाहेर मी 500 रुपये घेते. तर अशा पद्धतीचा माझा हा ॲरीवर्कचा ब्लाऊज मी केलेला आहे. म्हणजे काम चालू आहे थोडंफार. हे अर्धा पाऊण तासामध्ये होऊन जाईल. म्हटलं तुमच्यापर्यंत मी शेअर करावं. हे थोडंफार माझं ॲरीवर्कचं मटेरियल आहे. हा ग्लूचा मी वापर करते ॲरीवर्कसाठी. जे काही चिपवायचं असेल ते अशा प्रकारचे मी डब्या ठेवलेल्या आहेत, जेणेकरून ॲरीवर्कचं सामान इकडे तिकडे होणार नाही. असं तुम्हीसुद्धा असं पद्धतीने असं भरून ठेवलं ना जितकं पाहिजे तितकं. आणि एक्स्ट्राचं असेल तर पिशवीमध्ये वगैरे ठेवू शकता. तर जितकं पाहिजे तितकं आपण वापरण्यासाठी घ्यायचं. हे धागे आहेत ॲरीवर्कसाठी. जे कोणी ॲरीवर्क करत असेल त्यांना माहीत असेल. या इतक्या बारीक सुईने आपण काम करतो. खूप हार्डवर्क असतं. बॅक साईडला खूप पेन होतं. तर कोणाकोणाला वाटतं की ॲरीवर्कला काय इतके पैसे घेतात, पण त्याला खूप जास्त मेहनत असते. बॅक पूर्ण पेन होते आणि खूप बारीक काम असतं, सुईचं काम असतं. हे अशा प्रकारचं आपण मटेरियल आणतो. ही मला एक काहीतरी 8 रुपयाला पडली. तुमच्या एरियामध्ये कितीला पडते ते मला नक्की सांगा. आणि हा सुद्धा थोडाफार ॲरीवर्कचा हाताचं काम बाकी आहे. बॅक साईडचं मी केलेलं आहे. आणि हे सुद्धा आहे ॲरीवर्कचं सामान मी थोडं आणते, जसं कस्टमरची रिक्वायरमेंट असते तशी. फक्त जे आपल्याला कॉमनली लागतात म्हणजे शुगर बीट्स हे तर कॉमनली लागतात भरपूर. ते भरपूर आणून ठेवते एकदाच आणि दाखवते तुम्हाला. त्याच्यानंतर मी जे हे काम केलेलं आहे हे हात शिलाईचं काम आहे. हे बिडिंग केलेलं आहे. बिडिंग केलेली साडी आहे, त्याला हातशिलाई वगैरे केलेलं आहे. ह्यालासुद्धा हातशिलाई केलेलं आहे. हे थोडंसं हातशिलाईची कामं केलेली आहेत. आणि ही सुद्धा ब्लाऊजची डिझाईन्स वगैरे आहे ते मी थोडाफार शेअर केलेला आहे शॉर्ट्स व्हिडिओमध्ये. इथे लॉंग व्हिडिओमध्ये पण काही झालेले आहेत. म्हटलं थोडंफार असं दाखवावं. आणि इथं सर्व सामान दिसते ते सगळं आपल्या ब्लाऊजांचं मटेरियल आलेलं आहे. अर्धं मी ठेवलेलं आहे. या साईडला सुद्धा आहे.
असं पूर्ण असं काम आपल्याकडे आलेलं आहे. मी नवीन एरियामध्ये असूनसुद्धा माझ्याकडे इतके कामं येतात. म्हणजे आपले कामाची क्वालिटी चांगली असल्यामुळे आपल्याकडे लोक एक ब्लाऊज टाकून झाल्याच्यानंतर 2-3 अशी ब्लाऊजं टाकली जातात. तर अशा पद्धतीने माझं आज तर दुपारची कामं चालू आहेत जेणेकरून. आणि असंच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.